असा खेळ होतो पण आमचा जीव जातो ही लहानपणी सर्वांनी ऐकलेली गोष्ट. आज याची आठवण याचं कारण म्हणजे पेपरमधली एक बातमी. एका म्हाताऱ्या आईला केवळ पैशासाठी एका मुलाने विविध खटल्यात गुंतवलं. तिच्याकडचे सगळे पैसे संपावेत आणि ती अगतिक व्हावी यासाठी. अर्थात खोटे खटले होते आणि तो मुलगा हरला. एवढंच नव्हे तर कोर्टाने त्या मुलाला जबरदस्त दंड ठोकवला. विचार येतो की खरोखरीच अशी मुलं असतात का? आणि उत्तर मिळतो हो, कारण अनुभव. सोसायटीचा हा अनुभव. एक स्वतः मेंटेनन्स न भरणारा चक्क सेक्रेटरी होतो आणि मग तो खटलेच करत सुटतो. त्याच खटल्यात त्याला यश येत नाही. म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय नंतर नवीन फ्लॅट धारकांनी जे अर्ज केले ते प्रथम यांनी चोरले आणि मग ही गोष्ट आहे 2019ची. त्याच्याही पूर्वी 16मध्ये जुन्या कमिटीवर क्रिमिनल आणि इतर केसेस करून झाल्याच होत्या. आता नवीन लोकांना सभासद करून घ्यायचं त्यांनी टाळलं. त्याच्यानंतर नव्या लोकांनी आदेश आणला, डेप्युटी रजिस्ट्रार तोही धुडकावून दिला गेला. मल्होत्रा हाऊस मुंबई विभाग त्यांचाही आदेश धुडकावला गेला. कोर्टामध्ये धाव घेतली. पैसा सोसायटीचा म्हणजे मेंबर्सचा खर्च होत होता. कोर्टामध्येही ही केस चालली. मधल्या काळामध्ये जवळजवळ 10 वर्ष लोटली आणि मग कोर्टाने निकाल दिला की ह्यांना केस करून मेंबर करून घ्यायलाच पाहिजे. मेंबर तर करून घ्यायला पाहिजे होतं, नाहीतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाला असता. म्हणून ह्या लोकांकडून पैसे घेतले, एक रिझोल्युशन पास केलं, पण शेअर सर्टिफिकेट नाही, अजून दिलं नाही. कारण 750 रुपयाचं सर्टिफिकेट नव्या आणि जुना दोघांनाही द्यायला पाहिजे. अजून जुन्या लोकांकडूनही पैसे घेतलेले नाही आहेत आणि नव्या लोकांनाही हे सर्टिफिकेट मिळालेलं नाही आहे. मला वाटते याच्यातून केस करणाऱ्यावर आणि असं सगळं करण्यावर 10 वर्ष इतरांना तंगवण्यात त्याला मिळालं असेल फक्त आणि फक्त एक क्रुएल समाधान. पण इतरांचं, त्यांना झालेला मानसिक त्रास, खर्च झालेला पैसा आणि बरंच काहीतरी, याची भरपाई कशी करणार? अर्थात या जगात देव असतो याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि देव त्या सोसायटीमधल्या वाल्याला नक्की धडा शिकवेल, आज ना उद्या. आणि हे बघायला तुम्ही आम्ही जिवंत असू की नसू माहिती नाही, पण देवाच्या दरबारात न्याय असतो एवढं नक्की आहे स्वअनुभव. म्हणूनच वृत्तपत्रामधली ती बातमी ऐकल्यानंतर मला या म्हणीची आठवण आली. तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो.